जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील 9 आरोपींना जालन्यासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं आहे। यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या मेहुण्याचं देखील नाव आहे। मेहुणा विलास खेडकर याच्यावर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात। मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह 9 वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने ही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। या आरोपींविरोधात जालन्यातल्या अंबड, घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत, अशी माहितीही समोर आली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मेहुण्यासह केशव माधव वायभट, संयोग मधुकर सोळुंके, गजानन गणपत सोळुंके, अमोल केशव पंडित, गोरख बबनराव कुरणकर, संदीप सुखदेव लोहकरे, रामदास मसूरराव तौर, वामन मसूरराव तौर यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। सदर आरोपींवर वाळू चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न, अंतरवाली सराटीच्या आंदोलनात केलेली जाळपोळ यासह सरकारी कामात अडथळा आणल्यासंबंधित जालना जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। 2019 पासून वेगवेगळ्या प्रकरणात हे गुन्हे दाखल आहेत। दरम्यान या कारवाई संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय की माझा समाज माझा मायबाप आहे, सगळं कुटुंब जरी आत टाकलं तरी मी मराठ्यांसाठी मागे सरकणार नाही। मला असं वाटतं हे तोंड बंद करण्यासाठी दिसतंय, माझं बोलणं बंद करण्यासाठी हे नवीन षडयंत्र असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे। तसंच या कारवाई संबंधित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले की कोणाचा नातेवाईक आहे यावर अटक होत नसते, जर काही गुन्हे केले असतील तर त्यावर अटक होत असते। मला याची माहिती नाहीये, मी योग्य माहिती घेऊन तुम्हाला सांगेन, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय। दरम्यान 9 जणांवर तडीपारीची कारवाई केल्यानंतर आणखीही कारवाईचे प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती समोर आली आहे।